जनाबाई एका घरचा दसरा काढायला गेल्या. आलाय दसरा जवळ. मला वाटते 15 तारखेच्या आधी काढावा लागतो दसरा. पक्ष संपलं की दसरा काढायचा. म्हणजे ज्याच्या घरी पक्ष पित्र आहेत त्याचे पित्र जेवले की दुसऱ्या दिवसापासून दसरा काढायला सुरुवात करतात. ज्याचे सर्व पित्री आमुषाला पित्र आहेत त्या दिवशी पित्र घालायचे आणि दुपारच्या नंतर दसरा काढायचा. मग असं जनाबाई एका व्यक्तीच्या घरी दसरा काढण्यासाठी गेल्या. मोठाली माणसं घर साफसफाई करता नोकर लावत असतात. पूर्वीपासून परंपरा आहे. मोठ्या माणसांना किंमत आहे. धनवंता लागी सर्व मान्यता हे जगी. पैशाला किंमत आहे. तेव्हा पैशाच्या बाबतीत कीर्तनकार असेल, एखादा व्याख्याता असेल, एखादा विद्वान असेल, एखादा राजा असेल, त्यानं पैशाच्या विरोधात बोलणं हे मूर्खपणाचं काम आहे. मूर्खपणाचं टोक आहे. पैशाला किंमत आहे. देव आणि संत याच्यानंतर या जगातले प्रत्येक कामं पैशानं होतात. देव आणि संत याच्यानंतर पूजनीय पैसा आहे. किंमत आहे पैशाला. पैशाला किती किंमत आहे सांगू तुम्हाला. पैशावाली माणसं मातीला गेली तरी मसनवाट्यात भोईला बसत नाहीत. मसनवाट्यात सुद्धा पैशावाल्यांना खुर्च्या बघा. टीव्हीवर मोठ्या लोकांच्या अंत्यविधी तुम्ही. पैशाला किंमत आहे. धनवंता लागी सर्व मान्यता हे जगी. किंमत आहे. मी एक गाणं ऐकलं तर ट्रॅक्टर मध्ये. ना बाप ना भैया सबसे बडा रुपया किंवा सब पैसे के भाई रे साथी. पैशाला किंमत आहे. याच्या पलीकडे सांगू का. रक्ताच्या नात्यातली नालायक माणसं. मी नाही सांगत. नालायक शब्द लय साधा वापरलाय मी. याच्या पलीकडे इतका घाणेरडा शब्द आहे. फक्त माझं वय कमी असल्यामुळे तो शब्द वापस घेतो. रक्ताच्या नात्यातली नालायक माणसं आठवणीनं मुळण पत्रिका पैशावाल्याला देणार. आणि रक्ताच्या नात्यातले नालायक माणसं रक्ताच्या नात्यातल्या गरीब माणसाला परस्पर पत्रिका देणार. हा नीतिशास्त्राचा नियम आहे. नियम आहे. नियम आहे. नियम आहे. नियम आहे. एका श्रीमंताच्या घरी जनाबाई दसरा काढायला. याच्यावर सांगतोय. जनाबाई एका श्रीमंत व्यक्तीच्या घरी दसरा काढायला. महाराज देवाचं नाव मोक्षासाठी घ्यायचं आणि पोटासाठी आपलं काम करायचं. हरी का नाम पेट का धंदा न करे हो मोर खांदा. मोक्षासाठी भजन करायचं आणि आपल्या पोटासाठी काम करायचं. मी माझं तर एक मत आहे. अर्थशास्त्राचा नियम सांगतो. अर्थशास्त्राच्या पुरुषार्थामध्ये काही नियम आले, काही मुख्य नियम आले, काही उपनियम आले, प्रभेद आले, छिन्न आले, विछिन्न आले, भय आले, व्याप्ती आल्या, विन्मुख आल्या, परा आल्या, काष्टा आल्या, मिमाध्य आल्या. अर्थशास्त्राच्या प्रणालीनुसार एक प्रणाली आहे. आपलं काम सोडून भजन करणाऱ्या माणसाला सुद्धा नालायक म्हटले. कॅनलला पाणी सुटलं असेल, लाईट चालू आहे, ऊस वाळायला आहे आणि मोटर चालू करून ऊसाला पाणी न देता जर भजन करीत असेल तर संतांना तो आवडत नाही. महाराज सांगतात आपलं काम करून मिळालेला वेळ भजनात द्यायचा आहे. कामामध्ये पैशाला किंमत आहे. विटेवरच्या मालकाकडे नंतर गेले एक वारकरी. पण त्या वारकऱ्याकडे रामेश्वर बुवा अण्णा सगळ्यात अगोदर विटेवरचा मालक गेलता. नंतर ते वारकरी मालकाकडे गेले. मालक आधी त्या वारकऱ्याकडे. मारुतराव त्या वारकऱ्याचं नाव संत सावता महाराज. देव भेटायला. देव भेटायला. आणि त्या सावता बाबांनी म्हणावं शेतातल्या वस्तूला देव मानावं. कांदा मुळा भाजी शेतकऱ्याची काळी माय विठ्ठले. शेतकऱ्याची काळी माय शंकर आहे. शेतकऱ्याची काळी माय प्रत्यक्ष संत आहेत. हो. अहो रक्ताचा घाम करून मातीत टाकणारी माणसं पापी कशी म्हणता येतील.
सांगा बरं, जगातला असा कोण श्रीमंत सुंबळे आहे ते चांदीच्या भाकरीन सोन्याचं पिठलं खाईल? त्याच्या इथं 100 क्विंटल सोनं असू द्या, यम हानीन त्याला लाल होऊस तर विठाला विठाला अर्थ भयपुंज व्याप्ती हेमांग सकल स्थितेजाम नैव भक्षंती तथा रुधिरो स्वेदाति जायते यद्धरणी गर्भायम मौतिकाति जायते नैवम गिरगावकर लिखितम. हे काय गांजा फुक्यान लिहिलंय? या मातीतले मोती खायची ताकद, हे सोनं चांदी खायची वस्तू नाही. असेल ते नसावा, त्याच्या विरोधात नाही, ते असावा. संपत्ती असावा, पैशाच्या विरोधात नाही जायचं. पैशाला किंमत आहे. अर्थ नावाचा पुरुषार्थ सांगितला, गरजेचं आहे. त्याच्याशिवाय मान सन्मान प्रतिष्ठा बाकीच्या ज्या भौतिक गरजा आहेत ते त्याच्याशिवाय भागल्या जात नाहीत. त्याच्या विरोधात नाही जायचं. म्हणून त्याच्यासाठी रातपाट करायची. अर्थशास्त्राचा एक नियम आहे, कितव्या क्रमांकाचा आहे ते नाही सांगणार, कोण्या प्रभेदात येतो ते नाही सांगणार. घरी गेल्यावर बघा, भितडासारखी मोबाईल आहे तुम्हाला, इचकी जा. अर्थशास्त्राचा नियम आहे, 20 वय संपल्याच्या नंतर वयाच्या 40-42 पर्यंत न कमवता खाणारा माणूस कुटुंबात राहण्याच्या लायकीचा नाही. तो त्याच्या कुटुंबाला घातक आहे, तो त्याच्या शेजाऱ्याला घातक आहे तात्या, तो त्याच्या शेजाऱ्याला घातक आहे देशमुख बुवा, तो त्याच्या गावाला घातक आहे, तो त्याच्या प्रांताला घातक आहे, तो त्याच्या तालुक्याला घातक आहे, तो त्याच्या जिल्ह्याला घातक आहे, तो पवित्र महाराष्ट्राला घातक आहे. नीतिशास्त्र सांगते, व्यसनी माणसापेक्षा देशाला घातक आळशी लोक असतात. आळशी लोक असतात. एका माणसाला 50 रुपयाचं व्यसन करायचा नाद आहे. काय तुमचे पैसे वर आले का सरपंच, त्याला फुकट 50 रुपये द्यायला? कसे देताल तुम्ही? त्याला तुमच्या शेतात बरासच खांदावं लागेल तर तुम्ही देताल, तर ते व्यसन करेल गुरुजी. पण आळशी माणसं 200-200 एकरवाले खसखशीच्या पोत्याला दाबनाचं छिद्र पाडल्याव मधात खसखस राहत नाही, रस्त्यानं पडलेली दिसत नाही, तशी 200-200 एकर कशा गेल्या हे हैदराबादच्या आळशाला विचारा. विठाला विठाला हैदराबादला निजाम नावाचा व्यक्ती होता, आपल्यावर त्याचंच राज्य होतं. 17 सप्टेंबरला आपण मुक्त झालो, देश स्वातंत्र्याच्या नंतर आपण मुक्त झालो. निजामानं एक मोहीम काढली, आपल्या राज्यातले जितके आळशी आहेत तितके जमा करा, त्याला 17 गौसले. म्हणून न्यायशास्त्रामध्ये एक आळशी दाखिला जांभळीच्या झाडाखाली झोपलेला. किती आळशी? अशी जांभळ मस्त राय जांभळ होती, तिची आठवळी बारीक आणि जांभळ खपक्या, 7-8 खाल्ली की पोट भरण. अशी जांभळ, अशी जांभळ भावताल सडा झाल्या, खाईच नाही. अरे खाय ना जांभळ, ते म्हणला उचलून खाचा पण कटाळा. मग त्याचं 1.5x3चं तोंड होतं असं वाचलेलं, याच्यात पडतच खाणार. तो तोंडात पडल्यावर एक जण म्हणला चावणं, म्हणला मध्ये गेलं तच खाचं, नाही तर चावणार पण नाही. त्याला निजामानं 1 नंबर चाळशी म्हणून कोपऱ्यात ठुलतो. विडाला विडाला आणि मग निजामाच्या दरबारातल्या काही लोकांनी विचारलं, हे काय के वाचते पकडे बोले? मग निजामानं सांगितलं, इनके छाव में नाही बैठना. म्हणजे ह्या 17 नालायकाची सावली पण अंगावर पडू देऊ नका. आपल्याला हे भ्रष्ट करत असते. म्हणून कुटुंबात काही माणसं काम करतात आणि एक आळशी मळणीच्या भावताल जसा बैल फिरतो का, मेडीच्या भावताल मळणीचा, तसा सगळ्या घराला दळून टाकी तू एक हरामखोर आळशी. म्हणून आळशी कामाची नसते. 20 संपल्याच्या नंतर 40 ते 42 पर्यंत दिवसाला जर 10 रुपयाचं खायला लागत असेल तर 80 रुपये घरात आणायचे. अर्थशास्त्राचा नियम आहे. नाही तर तो जगण्याच्या लायकीचा नाही, किमान त्याच्या पुरतं तरी आणावा तर तो राहण्याच्या लायकीचा आहे. कमाई न करता जर फुकट खात असेल तर तो भारत देशासाठी घातक आहे. विठाला बघा, जीनच्या पॅन्टीवाल्यानं आपल्या बापदाद्यांचा इतिहास बघा, आपले आजोबा पंजोबा खापर पंजोबा यांचा इतिहास बघा. अरे 80-90 वळणल्याच्या नंतरही फुकट खात नव्हते. कासरा तरी वळायचे,
बाजाचं सूम तरी वळायचे, जोते तरी करायचे, मुंगशे तरी करायचे, कासऱ्याच्या आगुंड्या तरी करायचे, शिक तरी तयार करायचे, दुर्डी ठोवाला शिक तरी तयार करायचे, शिक तरी रिकामं खात नव्हते. म्हणून शेवटपर्यंत त्यांना आनंदात घरातली लोक जगवायचे. विठाला विठाला किंमत आहे पैशाला. एका श्रीमंत पैशावाल्याची इथं चाललं होतं ना, एका श्रीमंत माणसाकडे साध्वी जनाबाई दसरा काढायला. शेवटचा पुरावा, शेवटचा. मग नंतर मला पुरायचं म्हणजे मला सुट्टी द्यायची. एका श्रीमंताकडे दसरा काढायला. 2 उदाहरणं झाले, तिसरं चालू आहे ना. बस झालं एवढं. पुन्हा मला वाटते उद्या संध्याकाळी कीर्तन इथं जवळच आहे. नाही नाही, नागापूरला. उद्या संध्याकाळी 9 ते 11. नागापूर जवळ झालं नाही तू? इथं जवळच आहे. हो, उद्या संध्याकाळी आहे तिथे गिरगावचं बाळू. कीर्तन देवाचं आहे पण सांगायला मी आहे. बरेच लोक म्हणतात आमच्या कीर्तनाला या. तू हो कीर्तन पप्याची माय कदरली तुला. हो कीर्तन कोण ऐकलं? अरे कीर्तन देवाचं आहे, सांगायला तू आहे. विठाला विठाला दसरा काढायला साध्वी जनाबाई. काय अधिकार असेल जनाबाईचा? किती मोठा अधिकार असेल जनाबाईचा. सज्जनांनो, जातीच्या बाबतीत बचबच करणाऱ्याचे तोंड दाबायचं काम ठराविक संतांनी केलं. त्याच्यानंतरला सडेतोड जर काम कोणी केलं असेल तर ते जनाबाईनं केलं. हो का उत्तम चांडाळ, हो का उत्तम चांडाळ, हो का उत्तम चांडाळ, हो का उत्तम चांडाळ. त्याचे पायी माझे कपाळ, त्याचे पायी माझे कपाळ. उत्तम कुळातलाय का चांडाळ कुळातलाय पण वारकरी आहे ना, त्याच्या पायावर माझं कपाळ. पंढरीचे वारकरी त्यांचे पाय माझे शिरी. पंढरपूरचा वारकरी आहे ना, मग त्याचे पाय माझ्या डोक्यावर. जनाबाई म्हणते आज जनाबाई जनाबाई. आणि त्या जनाबाई एक जणाचा दसरा काढायला. तर दसरा काय असतो माझ्या जुन्या मावल्यांना विचारा. आता शिमिटाच्या डोंगरात राहणार नीला काय दसरा. सकाळी सुरू केला की 12 वाजूस तर दसरा तिकडं तिकडं. 4-4, 5-5 दिवस दसरे काढीत होत्या हो. मातीचे घरं सारविनं. काय बेजाऱ्या असतील त्या, काय बेजाऱ्या जुन्या मावल्यांच्या. मग आताच्या टिकल्यावाल्याला थोडीशी लाज वाटावी. सुना म्हणत्याने हुमेला कशाला आणला? आणू नका, तुम्हाला 30 गाव पठ्याल 36 गाव. मी काय मागं लागे नाही. असा पैशाचा पाऊस दिला, बारीकसा पाईप दिला मला पंढरपुरातल्यानं. मी भंगीर यायला चोंबाळीत नाही. विठाला विठाला लोकांना गोड वाटावं असं कीर्तन जर वक्ता करीत असेल तर त्याचे पूर्वज मातीला जातील, नरकाला जातील. देवाला आवडावं असं कीर्तन. विठाला विठाला पाकिट देणारा तर कीर्तन करायला बनेली ना अंडरवेली धुवायला लाईल. मी 2-4 हजार आगाव घालतो तुझ्या पाकिटात, धुमाया बनेली. नाही नाही, असं नाही बोलायचं वक्त्यानं. येऊ तरी येऊ रागे, राग आला तरी हरकत नाही. हा, पण जे ज्ञानोबर आहे तुकोबरायची वाणी त्याच्यावर आपण बोलायचं. टिकल्यावाल्यांना थोडीशी लाज वाटावी. म्हणजे आत्ताच्या सोनायला काय परिस्थिती असेल 72च्या दुष्काळात. हे तळ व्हायच्या आधीची गोष्ट, ह्या तळ्यातलं तुम्ही पाणी वाढायच्या आधीची गोष्ट काय असेल तुमची या जुन्या लोकांची परिस्थिती. कसे या डोंगरात जगत असतील, कसे संसार केले असतील त्यांनी, कशा जमिनी कमवून ठेवल्या असत्याल. आता त्या जमिनीवर गावरान तुपात चपात्या बुडून खाणाऱ्या टिकल्यावालीला थोडीशी लाज वाटायला पाहिजे. जी त्या सासूच्या किमान दसऱ्याच्या दिवशी तरी पाया पडत आहे, किमान दिवाळीच्या दिवशी तरी पाया पडत आहे, सणावाराला तरी पाया पडत आहे. आणि तू ह्या आधी जर सासू मेली असल तर भिंतीवरल्या सासूला नमस्कार करी जाय. तू सून तुला झोका देईल, नाही तर या सासूच्या विरोधात जाणाऱ्या टिकल्यावालीला सून चिमणी टाकून फुकीन. विठाला आम्हा परिस्थिती मी पाहिलं. माझा जन्म खेड्यातला आहे. काय परिस्थिती होती दसऱ्याच्या दिवसात. 4-5 दिवसाचा दसरा काढला.
सगळ्यात शेवटी दसऱ्यातलं काम असते धुणं धुणे, सगळं घरातलं बाहेर काढणे, घर साफ करणे, मग वस्तू धुवून मधात टाकणे, आणि शेवटचा टप्पा असतोय गोदडे चादर काय काय असतील त्या काळात. रगीब हे तर नव्हतंच ना, तो काळ फार दुर्मिळ काळ होता. मग शेवटचा टप्पा धुणं धुवायचा. येऊन या काळ वैसला शिवसा सांगतोय. धुणं धुण्याचं काम साध्वी जनाबाईकडे आलं आणि पवित्र तुमचं आमचं पाप संपील काही नवल नाही, तीर्थाचं पाप संपवायची ताकद जिच्या ते तिला चंद्रभागा म्हणतात. तीर्थाचं पाप, बाकीच्या तीर्थावर स्नान केल्याच्या नंतर ते तीर्थ मळून जातात आणि मळालेलेच तीर्थ शुद्ध होण्यासाठी पंढरपूरला येतात. तिचं नाव चंद्रभागा. आणि या पवित्र चंद्रभागेच्या पात्रात जनाबाई ते धुणं धुत होत्या. पहिल्या दिवशीचं धुणं धुतलं, वाळीलं घड्या केल्या नेऊन टाकलं. दुसऱ्या दिवशीचं धुणं धुतलं, वाळीलं घड्या घातल्या नेऊन टाकलं. आता शेवटच्या दिवशी जे धुणं धुत, चिंध्या फेकून देत नव्हते भाऊ, कारण त्या काळातल्या चिंध्या कॉटनच्या होत्या, सुती कपड्याच्या होत्या. पॉलिस्टर कमी होतं ना, माझ्या लहानपणी पॉलिस्टर कमी होतं. तर 700 वर्षापूर्वी पॉलिस्टर असेल काही विचार करा ना तुम्ही, सगळं सुतीच होतं आणि सुती कपड्याची लय गरज होती त्या काळात. आताच्या या काळात जर काही गोष्टी जर मागच्या सांगितल्या तर लोक म्हणतील गिरगावच्या बाळ्याच्या गोळ्या संपल्यात असं म्हणतील लोक, असं म्हणतील याला ॲडमिट करा एखाद्या दवाखान्यात, त्याच्या गोळ्या संपल्यात. काळ बदलला. तुम्हाला सांगतो, जुन्या काळात बी साठवून ठेवण्यासाठी डबे नव्हते. शिंदीच्या किंवा पिवळ येलाच्या फोकापासून दुरडी तयार करायची, टोपलं तयार करायचं, बिब्याचं तेल काढायचं, बिब्याच्या गोट्याच्या तेलामध्ये सुती कपड्याची राख टाकायची, ती राख आणि तेल त्या टोपल्याला लावायचं, त्याला कुडव म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात तो देव जाणे. त्याच्यात बी टाकायचं, बियावर मग लेप करायचा कपड्याचा आणि त्याच्यावर मग शेण आणि पांढरी माती त्याचा लेप टाकून द्यायचा. 5 वर्षाच्या नंतर बी काढा, मधात किडा लागत नाही, आणि 5 वर्षाच्या नंतर बी पेरा, ते जर्मिनेशन 1 नंबरचं होणार. आता तर प्लॅस्टिकच्या थैलीमध्ये सोयाबीन दाबलं, दिसायला पिवळा आढळे, निघच ना, निघलं इकून तिकून तर शेंगच लागन. तो काळ होता, काळ गोड. अत्यंत त्या चिंकायची सुद्धा गरज होती. पोत्रा करायचे, बाळंते करायचे. पोत्रे होते ना, भिंती मातीच्या असल्यामुळं, हे शिमिटाच्या नसल्यामुळं खूप 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 किंमत होती. शेवटच्या टप्प्यात फाटकी तुटकी वस्त्र 3ऱ्या दिवशी जनाबाईकडे धुण्यासाठी आली. ही सगळी श्रद्धेनं धुतली, वाळत घातली. जाडजूड होती, वाळायला वेळ लागला. चंद्रभागेच्या कडेला एक झाड आहे, त्या झाडाखाली तेवढं वाळवंटात धुणं वाळूस तर. आणि दसरा हा पावसाळ्यात असतो. ज्या दिवशी ऊन असेल त्या दिवशी धुणं धुत होते. योगायोगानं त्या दिवशी ऊन पडलं, चंद्रभागेची वाळू थोडीशी तापली, त्याच्यावर धुणं वाळत घातलं. एक कपडा लवकर वाळला, त्याची घडी केली. आणि हे जे नक्षत्र आहेत का, 2 नक्षत्र, हे 2 नक्षत्र म्हणजे विश्वामित्राचा उन्हाळा. तुम्ही अजून लक्षात घ्या, पावसाचे थेंब चालू असल्यावर गरमत आहे. हस्ता आणि चित्रा नक्षत्र, म्हणून तर याच्यात ज्वारी निघत असती. हो, या गरमीत ज्वारी निघत असती. ढेकळी पेर हो, कोणती पेर हो. जुने माणसं म्हणायचे, इतकं रान तापलंय की खालून फारुळ्याच्या नोकातून नळ्यात हवा आली गरम, आणि ती गरम हवा चाड्याच्या तोंडातून इथं पोळायची, ही जागा पोळायची. रामेश्वर महाराज, तुम्ही नुसता हसा, तुम्ही काही पेरलं नाही, तुमचं काही ही जागा चाड्याला लागली नाही, तुम्ही आपलं नुसतं हो म्हणी जा. पण बाळ्या, खरं सांगायला इतकं तरी मदत करी जा. विठाला ह्या जागेला चाड्याचे चटके बसायचे तरी ज्वारी निघत होती, कारण या उष्णतेत ती ताकद बसुराजा जन्माला यायची, ती ज्वारी जन्माला यायची. उन्हाळा, विश्वामित्राचा झाडाखाली अंग टाकलं आणि एक फाटका कपड्या वाळल्याला देशमुख त्याची घडी केली, उशाला घेतली. डोळा लागला, आणि डोळा लागल्याच्या नंतर तात्काळ जाग आली. ती जाग तात्या याच्यामुळं आली, तो कपडा रामकृष्ण हरी म्हणत होता. तो कपडा
राम राम म्हणत होता, राम राम म्हणत होता. 5वा दिवस होता काम करायचा. अण्णा 5 दिवसात, पूर्वीच्या काळात तर मजुरी नव्हतीच जास्त, पण शेवटच्या 5व्या दिवशी संध्याकाळी साध्वी जनाबाईनं त्या माईला विनंती केली, त्या श्रीमंत बाईला, काहीच देऊ नका, इतका कपडा देऊन टाका. तो कपडा सोलापूर जिल्ह्यातल्या व्यक्तीचा होता. पंढरपूर बी सोलापूरमध्येच येते ना. हो हो. आणि त्या श्रीमंत माणसाकडं तो कपडा आनंद आश्रमातून आलता. आणि तो कपडा भजन करतोय म्हणून त्या भडव्यानं, त्या नालायकानं, त्या हरामखोरानं पंढरपुरातल्या एका व्यक्तीला द्यालता. पण पंढरपुरात दिलाय ज्याच्या गावाला गंगा, त्याच्या गुडघ्याला सांगा. त्यालाही त्या कपड्याची किंमत नाही. त्यानं तो कपडा पायपुसणं म्हणून टाकला होता. आणि तो कपडा फार दिवसाच्या नंतर साध्वी जनाबाईला सापडला. आणि जनाबाईनं त्या श्रीमंत व्यक्तीला सांगितलं, माय आम्हाला कन्या माड्या घुगऱ्या काही देऊ नकोस. 2 दसरे प्रसिद्ध आहेत. एक जनाबाईनं काहड्याला दसरा आणि एक नामदेवरायच्या आईनं गोनाबाईनं काहड्याला दसरा. गोनाबाईनं एका संत शिरोमणी नामदेवरायच्या मातोश्री गोनाबाईनं ज्या वेळेला दसरा काढला, त्यावेळेला त्या श्रीमंत बाईला एकच मागितलं, मला तिळ देऊन टाका. कारण नामदेवरायच्या घरी देव दिवाळीच्या आंघोळीला येणार होता. आणि देव आंघोळीला आल्यावर उठण्यासाठी तिळ नव्हते, म्हणून 5 दिवस केलेल्या कामात, अख्खा घाम रिचवलेल्या कष्टात तिळ मागितले होते वाटिकशे. आणि त्या कष्टाच्या तिळाचं उठणं जगाच्या मालकाला लावलं होतं. त्याचा सुगंध कसा असेल, काय सुगंध असेल, ते काय सुगंध असेल, काय सुगंध. आणि हा एक जनाबाईचा दसरा. जनाबाईनं त्या बाईला सांगितलं, एवढा कपडा मला पाहिजे. त्या बाईनं वाकून कपडा हातात घेऊन द्यावा का नाही माणिक भाऊ. तिनं 2 पायाच्या सांधीत तो कपडा धरला मारुतराव, आणि जनाबाईकडं ते कपडा फेकून दिला. किती हलकट असेल ती बाई, कारण तिला त्या कपड्याचं महत्त्व नव्हतं. जनाबाईनं फेकलेला कपडा मांडवेकर हृदयाशी लावला आणि घरी नेला. आणि संत शिरोमणी नामदेवरायला सांगितलं, गुरुवर्य, हा कपडा कोणी इनला असेल, कोणी इनला असेल हा कपडा. तर नामदेवरायनं त्यावेळेला जनाबाईला सांगितलं होतं, जना एकच इच्छा आहे माझी. जना तुझी काय इच्छा आहे. जनाबाई म्हणले, एकच इच्छा आहे माझी. नामदेवराय म्हणले, एकच इच्छा आहे माझी. देवा, हा कपडा विणणारा एके दिवशी भेट करून दे. ह्या कपड्या विणणाराची एके दिवशी भेट करून दे. काय अहो, ते कपडा त्याच्या धाग्यातून राम राम निघत होतं. हा कपडा जर इतका पवित्र असेल तर विणणारा किती पवित्र असेल. काशीतले आचार्य, काशीतले शास्त्री, काशीतले पंडित हे सगळे एका जाग्यावर झाले. एका जाग्यावर झाले. अधिकारी लोक होते, शास्त्री, आचार्य, पंडित. आपण नशिबवान आहेत, आपल्या मराठवाड्याला एक शास्त्री लाभले, दैठणकर शास्त्री, प्रल्हाद शास्त्री दैठणकर. हो, तुम्हाला सांगू, काशी विद्यापीठात 3 शास्त्री पहिले आले. काशी विद्यापीठात महाराष्ट्रातले 3 शास्त्री पहिले आले. त्यात मराठवाड्यातले शास्त्री प्रल्हाद शास्त्री दैठणकर, जगन्नाथांना पवार आणि तुकाराम महाराज महामुनी, हे 3 शास्त्री. आता आपण नशीबवान आहोत, आता शास्त्रींची संख्या भरपूर झाली. आता शास्त्रींना कमी नाही, पण त्या काळात 3च शास्त्री होते. 3 शास्त्री. आता काय, आता मी जर सांगितलं उद्यापासून माणिक भाऊ माझ्या नावापुढं हरिभक्तीपरायण बाळू महाराज गिरगावकर शास्त्री, काय पत्रिका थोडीच जळून जाती. पत्रिका छापणारा शाही थोडीच लई मोठी लागते. टाक शास्त्री, टाक आचार्य, टाक पंडित, टाक वेदांतिक, हरिपाठ रिवस. असे शास्त्री एकत्रित आले, सात्विक, सदाचारी, पुण्यशील, पावन. आणि या सगळ्या जणांचा ताफा पंढरपूरला आला.
या शास्त्रींना पंढरपूर दाखवणारी व्यक्ती वारकरी होती. त्या वारकऱ्याचं नाव होतं संत कबीर. देव नाही भेटत हो साधू शिवाय. वेदांतिकाला नाव ठेवलं नाही, पुराणिकाला नाव ठेवलं नाही, शास्त्रींना नाव ठेवलं नाही, आचार्यांना नाव ठेवलं नाही, ग्रंथसंपदा पाठ करणाऱ्याला नाव ठेवलं नाही, पण नामधारका इतकी किंमत दिली नाही. हे पण लक्षात ठेवा. विठाला विठाला. ब्रह्मवेत्ते किती सांगितले तुम्हाला मगाशी मी? शुक, याज्ञवल्क, दत्त आणि कपिल मुनी. आईशे ब्रह्मवेत्ते अपरंपार. म्हणजे लाख 2 लाख कोटी अब्ज खर्व निखर्व शंकू असे नाही. आईशे ब्रह्मवेत्ते अपरंपार. पण नामधारकाची बरोबरी करू शकत नाही. वारकरी इतका मोठा आहे. ते अधिकारी मोक्षाचे. हे आचार्य पंडित शास्त्री वेदांतिक पुराणिक या सगळ्याला जर पंढरपूर दाखिला असेल तर त्याच्यात एक वारकरी आहे. त्या वारकऱ्याचं नाव आहे कबीरदास. म्हणून आजही एक अभंगात त्याचं नाव आहे. कबीर मोमीन लतीफ मुसलमान सेना नावी जान विष्णुदास. नावे कबीरांचं. नावे 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 नावे. ती कबीर पंढरपूरला निघाले. चलो रे भाई पंढरपूर जाना, केशव माधव से मिलना, विठ्ठल माधव से मिलना, चलो रे भाई पंढरपूर जाना. क्या बात आहे. भजन करीत भगवंताचं कबीर पंढरपूरला आले. आणि कबीरांचा एक अंतःकरणात जसा जनाबाईचा भाव होता, कपडा इन्नारा भेटावा, जसा नामदेवरायाचा भाव होता, हा राम राम म्हणणारा कपडा इन्नारा भेटावा, तसा कबीरांचा भाव होता. गौऱ्याला हात लावल्यावर गौऱ्या विठ्ठल म्हणतात, ती हात लावणारी बाई भेटावा. आणि या बाईवर जिची कृपा आहे तिचा गुरु भेटावा. ही कबीरांची पण इच्छा होती. कबीरांची पण इच्छा होती. आणि चांगल्यांच्या इच्छा पूर्ण करीत असतो. पुरविली आळी. चांगल्यांच्या इच्छा पूर्ण करतो, पण इच्छा करत असताना अभिमान नसला पाहिजे बरं का. गोपी इतक्या श्रेष्ठ पुराणात कोणत्या स्त्रिया झाल्या नाही. गोपी इतक्या. कारण गोपीचं नाव घेतल्यावर एका ब्रह्मवेत्याला समाधी लागत होती. इतकी गोपी श्रेष्ठ. पण गोपीला मिळालेला देव एके दिवशी हरपाला. मिळालेला देव हरपाला. त्याचं उत्तर नामदेवरायानं दिलंय. तो माझा झाला अभिमान. एके दिवशी देवाला म्हणल्या होत्या, टाकून आम्हा का गेलाशी पुरुषोत्तमा. देवा आम्हाला टाकून का गेलास. तर देवानं उत्तर नाही दिलं. नामदेवराय म्हणतात, तुम्हा झाला अभिमान, नामा म्हणे सांग खून. इच्छा पूर्ण करतो पण अभिमानांच्या नाही, गर्विष्ठ नाही, फुगिरांच्या नाही. हे असे तर लय पडलेत. तिळ मात्र जरी होय अभिमान, मेरू तो समान भार देवा. नाही विचारित ते. कबीर सात्विक आहेत, जनाबाई सात्विक आहेत, नामदेवराय सात्विक आहेत. अहो हे सामान्य लोक नाहीत ना. पाषाणाची मूर्ती कापे थरथरा, जेवी भरा भरा नाम्यासवे. पाषाणाची मूर्ती थरथर कापते, नामदेवराय सोब जेवते. काय काय ताकद असेल या लोकांची सज्जना. देव जेवत होता. देव देव जाऊ द्या. नामदेवरायनं जीव घालीत असताना एक भेद आला स्वतःच्या विद्वत्तेचा. केली म्यांगोळ नाही मी ओंगळ, केली म्यांगोळ नाही मी ओंगळ. आंघोळ करून स्वयंपाक आणलाय तुला जेव. पण जनाईबाईच्या बाबतीत जर विचार केला तर 13 लोकांचं उष्ट खाऊ घातलं. जेवी पंढरीराव ती काय ताकद या लोकांची. आणि आचार्य पंडित शास्त्री वेदांतिक पुराणिक या सगळ्या लोकांना पंढरपूर दाखवलं एका वारकऱ्यानं कबीरानं. चलो बोले नामदेवाचं घर आहे, आपण तिथे जाऊ. ते हिंदी भाषित होते. आले सगळे तिथं. जनाबाईला बघितलं, पाहिलं. जनाबाईला पाहिलं. आचार्य शास्त्री पंडित तोंडात बोट घालीत होते. शास्त्र वाचू वाचू, पुराण वाचू वाचू बोटाचे कांडे उघडले होते त्याचे. इतके अभ्यास होते. पण देव स्वप्नात नव्हता हो. आणि जनाबाईच्या ताटात देव उष्ट खातोय. तिला दळू लागतंय, तिला भांडे घासू लागतोय, तिला धुणं धुवू लागतंय,
तिला गौऱ्या येचू लागते. सोप्या भाषेत अजून खाली येऊन सांगतो, तिला नाहू घालतोय, तिच्या वा काढू लागतोय. काय अधिकार? तिला साळी कुटू लागला, तिला दळू लागला. साळी कांडिता कांडिता घाम आला पंढरीनाथा, देवा हाताला फोड, जनी म्हणे मुसळ सोड. फोडाले साळी कुटता कुटता साळी फोडाले फोड. काय ताकद असून दळू शकतो का माणूस? काही काही प्रांतात प्रांतभेदे आई किंवा वडील वारल्याच्या नंतर जो पाणी पाचतोय तो उलट्या जात्यानं पसाभर ज्वारी दळून ज्या दिवशी राख सावडायची त्या दिवशी सुपात न्यावा लागती. काही काही भागात, तुमच्याकडे आहे नाही मला काही माहित नाही, पण काही प्रांतभेद असतो. हा विश्वाचा बाप जनाबाईसाठी दळत होता. काय काय ताकद असेल? सगळ्या संतांनी, आचार्यांनी, पंडितांनी जनाबाईच्या पायावर डोकं ठेवलं, डोकं ठेवलं. जनाबाईने सगळ्यांना प्रणाम केला, वाकून 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 वाकून. पण नामदेवरायाच्या झोपड्यामध्ये एक कपडा असा घडी करून ठेवला होता. आचार्य, पंडित, शास्त्री, वेदांतिक, पुराणिक आणि वारकरी, कबीर या सगळ्या लोकांपेक्षा एकाची दृष्टी त्या कपड्याकडे होती. त्या कपड्याला ओळखलं कबीरानं. आणि जनाबाईची नजरानजर झाली, या कपड्याला सगळ्यात ओळखणारी हीच व्यक्ती दिसती. आणि मग जनाबाईनं कबीराच्या डोक्यावर, पायावर डोकं ठेवलं. बाकीच्याला सगळ्याला नमस्कार केला हात जोडून. आदरणीय होते, माननीय होते. बाकीचे आदरणीय होते, माननीय होते, पण कबीर पूजनीय होते. वारकरी पूजनीय असतो बरं का. हा, काही नुसते वंदनीय होते. नमस्कार, राम राम, जय हरी तुम्हाला, प्रणाम तुम्हाला, पण वारकरी पूजनीय असतो. आणि कबीर पूजनीय होते. आणि कबीराच्या पायावर डोकं ठेवलं तर एक आचार्य, एक शास्त्री, एक पंडित म्हणला हे मुसलमान आहे. मग जनाबाईनं अभंग काढला, हो का उत्तम चांडाळ, त्याचे पायी माझे कपाळ, पंढरीचे वारकरी, त्यांचे पाय माझे श्री. त्या आचार्य, पंडित, शास्त्रीला सांगितलं, अरे तुम्हाला पंढरपूर घडविणारा कबीर आहे. तुम्हाला पंढरपूरची वारी घडवणारा कबीर आहे. स्वतः तर वारकरी आहेत, पण तुम्हाला वारी घडवणारे कबीर, म्हणून त्यांचे पाय पवित्र. एक मुद्दा. आणि दुसरा मुद्दा, कबीराने दृष्टादृष्ट केल्याबरोबर जनाबाईच्या लक्षात आलं कपड्याविषयी पारख दिसायली. आणि तो कपडा कबीरांना दाखिला. आणि कबीर कपडा मागत असताना जनाबाई देत नव्हत्या. कबीराने सांगितलं, माताजी देव पटकुल दे दो हमें, व अंबर दे दो. अंबर म्हणजे कपडा, पटकुल म्हणजे कपडा, दे दो. जनाबाईनं सांगितलं, नाही देत. हा कपडा मला विटेवरच्या पांडुरंगा समान आहे, माझ्या गुरुदेवा समान आहे. फक्त शोध घ्यायचा आहे, कपडा इनला कोणी. कबीरानं सांगितलं, या हाताने इनलाय, या हाताने इनलाय. मग जनाबाईनं कबीराच्या पायावर पुन्हा डोकं ठेवलं, पुन्हा डोकं ठेवलं. आणि बोभावून नामदेवराला सांगितलं, गुरुदेव कपडा इनणारा व्यक्ती सापडला आहे. नामदेवराय प्रशंसा करतात कबीराची. ज्या व्यक्तीनं विणलेला कपडा जर भजन करीत असेल, त्याचा हाताचा स्पर्श झालेला कपडा भजन करीत असेल, त्या कबीराचं शरीर किती पवित्र असेल कल्पना करा. पण सज्जनांनो, त्याही कबीराला थांबता आलं नाही, त्या जनाबाईला सुद्धा थांबता आलं नाही. त्या नामदेवरायांना सुद्धा प्रतिमेच्या रूपात, मूर्तीच्या रूपात, आपल्याला आशीर्वादाच्या रूपात देण्यासाठी इथं थांबता आलं, शरीराच्या रूपात नाही थांबता आलं. देहूतले मालक एका 60, 65, 70 वर्षाच्या बाईच्या घरी जेवायला गेले. तुकोबाराय बाई एकटीच होती, विधवा स्त्री होती. असं पुराण सांगते, मी नाही. असं इतिहास सांगते, मी नाही. मी काही त्या गावातला सरपंच नव्हतो. विधवा स्त्री आहे, 60, 65, 70 वर्षाची बाई आहे. पण तुकोबाराय तिच्याकडे जेवायला गेले. अधिकार किती मोठा असेल कल्पना करा. अहो, आमच्यासारख्या 2-4 अभंग पाठ करणाऱ्याला सुद्धा लोक म्हणतात, या ना आमच्या इथं चहा घ्या, दूध घ्या, 2 घास भाकरी खा. आमच्यासारख्याला तर तुकोबारायचा अधिकार किती मोठा आहे. यमाच्या डोक्यावर पाय द्यायची ताकद, जगा काळ काय आम्ही माता दिला, एवढी शक्ती
श्रद्धायुक्त अंतकरणाची स्त्री होती ती. तिची शाखा होती आश्विलायन. आश्विलायन शाखेतली ती म्हातारी होती. 60-65-70 वर्ष तिचं वय. आणि काबाड कष्ट करून सुदाम कष्टाच्या पैशानं जेवायला केलं. 10-11 ब्राह्मण तुकोबाराय सोबत आणि बरीपैकी वारकरी मिळून 50-50 लोकांची संख्या तुकोबारायसह त्या म्हातारीच्या घरी जेवायला सकाळी जायचे. गावात पोचले. पंत्राळी लावण्यासाठी पात्र लावण्यासाठी 2-4 माणसं पाठविली तुकोबारायने तिच्या घरी. झोपडं होतं तिला बऱ्यापैकी 50-50 वाशाचं झोपडं होतं. म्हणजे 60-70 माणसं बसते. एखाद्या वेळेस जीनच्या पॅन्टीवाल्यांना वाशे कळणार नाहीत. हे 5-4 लोक पंत्राळी लावण्यासाठी ज्या वेळेला तिच्याकडे जातात त्यावेळेला ते मंदिरात वापस येतात. तुकोबारायने विचारलं, का रे बाबा, का वापस आलात? काय सांगायचं महाराज, ज्या माऊलीनं आपल्याला श्रद्धेनं जेवायला बोलिले तिच्या घरचं जेवण म्हणजे दक्षिणेच्या राजाचा निरोप आहे. आपण वाचत नाहीत. तिच्या घरचं जेवण म्हणजे तात्काळ यमाच्या घरी जाणं आहे. महाराज म्हणले, अरे जी ब्राह्मणांना जीव घालते, जी वारकऱ्याला जीव घालते, आणि तिच्या घरचं अन्न खाल्ल्यावर आपण यमाच्या घरी जाऊ? डोके खराब झालेत का तुमचे? तुकोबाराय बोलतात. त्याच्यातल्या एका व्यक्तीनं धाडस करून तुकोबारायनं सांगितलं, मालक, बाईच्या घराच्या बाजूला 2 मजली माडी आणि तिची त्या माडीची पाषाणाची दगडाची भिंत आहे. त्या भिंतीतली अर्धी भिंत कोसळली आणि अर्धी शिल्लक राहिली एकीकडची बाजू, आणि 10 मिनिटात ती भिंत पडते. पाऊस थोडासा चालू होता. खड्यानं खडा खाली पडायला लागलाय. येऊन या काळ बैसला शौसा सांगतोय. पडते ती भिंत काही वेळात. तुकोबाराय होते. गोड आवाज आहे, थोडासा कडक करा. तुकोबारायने सांगितलं, अरे तुम्ही निष्ठावंत ब्राह्मण आहात. याच्यातले निष्ठावंत वारकरी आहेत. याच्यातला एकही बरमुडा घालीत नाही. याच्यातला एकही तंबाखू खात नाही. याच्यातला एकही सिगारेट वडत नाही. याच्यातला एकही भिडी वडत नाही. सात्विक वारकरी आहात, सात्विक ब्राह्मण आहात. तुमच्याकडे निष्ठा अशी रसरशीत आहे. एखादा जो आंबा असतो का, त्याची कोय बारीक असती आणि मधात रस जास्त असतो. त्या आंब्याचा रस चांगला. काही आंबे मोठाले आहेत पण कोय खपक्या. दुलडी भर माचल्याच्या नंतर तांब्याभर रस निघणं. कातडही असं जाड आणि कोयही खपक्या, मधात मधच नाही. म्हणजे हे देखावा. अरे तुम्ही रसरसित परमार्थिक आहात. निष्ठा आहे तुमच्या भोवताला, अशी सारखी निष्ठा आहे. आणि काय माय वेली भिंतीची तुमच्या अंगावर पडायला. वाक्यात काय दम असेल पान तुकोबारायच्या. काय भिंतीची माय वेली तुमच्या अंगावर पडायला. जा लावा पात्र, काय काळजी करू नका. यम येत नाही तिथं आपल्याला. गेले आणि पात्र लावले. पळसाचे लावले असतील किंवा केळीचे पानं असतील तर दोन्हीकून कापले असतील. पानं गरम केले असतील, त्याचे द्रोणं लावले असतील केळीच्या पानाचे सुद्धा. अशा दिवसात केळीचं पान जिथं टोचलं तिथं फाटत असते. त्याच्यामुळं त्याला गरम केलं की मग द्रोणे लावता येते. नाही तर ते फाटतं. कुठं टोचा तुम्ही त्याला, लगेच ते चिरते. पात्र लावली. दुपारी 12-12:15 वाजले आणि तुकोबाराय पूर्ण बाकीची राहिलेली वारकरी ब्राह्मण घेऊन त्या म्हातारीच्या झोपड्यामध्ये 51 लोकांची संख्या हे वारकरी आणि ब्राह्मणमध्ये पोचले. पात्र लावली. काय स्वयंपाक केला असेल त्या माऊलीनं त्या काळात, 400 वर्षापूर्वीची कथा आहे. जे काय असेल तिनं श्रद्धेनं केलेलं सगळ्यांना वाढलं आणि श्लोक म्हटला, जेवू लागले. काही लोकांनी इतक्या लवकर जेवण आटोपलं की जेवता जेवता त्यांना भिंत दिसत होती. पडती काय अंगावर. एवढे गडबडीत जेवत होते. तुकोबाराय मात्र शांत जेवत होते.
बाकीच्यांना तुकोबारायचा थोडासा मनातून जरी येत नसेल तर वरून वरून राग येऊ लागला, हे का आवरीत नसतील बापा, कशामुळे आवरीत नसतील, भिंत पडतील ती अंगावर मरून आपण सारे जण आता का आवरीत नसतील. बरं इकून तिकून तुकोबारायचं जेवण आटपलं तर तुकोबारायच्या बाजूला दक्षिणेचं टोपलं होतं. पूर्वीच्या काळात दक्षिणा द्यायची पद्धत विड्याच्या पानावर देत होते किंवा जेवताना ताटाला लाईत होते. आता पाकिटात देते उडून जाऊन म्हणून नारळ वरून ठेवते. काय तसं ना, मग ज्या त्या काळात ज्या त्या गोष्टी घडत असतात. तर टोपल्यात विडे होते, विड्यावर आना आदला पै काय ठेवलेली त्या काळात 400 वर्षापूर्वीची दक्षिणा असेल. त्यांना असं वाटत होतं तुकोबारायांनी म्हातारीला आदेश द्यावा आणि त्यांनी पटपट पटपट विडे द्यावं. मागं सरकले, पुढचे पात्र उचलले, पाठीमागं सरकले. काय मुखशुद्धी करता तिनं काय दिलं असेल त्या म्हातारीनं देव जाणे. आणि मग सांगितलं बाई ह्या टोपल्याला हात लाव. त्या म्हातारीनं त्या विड्याच्या आणि दक्षिणेच्या टोपल्याला हात लावल्याच्या नंतर तुकोबारायांनी ते टोपलं बाकीच्याकडं ढकललं. ब्राह्मण मंडळी होती, विडा आणि एक एक आदला घेऊन टाका. त्या काळातले पैसे सांगतोय, आदला, कवडी, दमडी, खडका, लालपई, डबल पैसा, त्या काळातले पैसे. ज्यांच्या पॅन्टेवाल्याला हे माहीत नसतील, मलाही माहीत नाहीत, पण मला वाचायचं नाद आहे. माझ्या तरी काळात कुठं पैसे होते ते वाचायचं नाद आहे. सगळ्यांना दिली. आता दक्षिणा घेतल्याच्या नंतर थांबायचं नाही, काही संबंध नाही ना, निघावं. पण तुकोबारायांनी सगळ्याला सांगितलं उठायचं नाही, बसा खाले, उठायचं नाही म्हणे. त्यांनी सांगितलं आपलं काम संपलंय ना, आता का नाही उठायचं. तुकोबारायानं सांगितलं, अरे तुम्ही ब्राह्मण आहात, अरे तुम्ही वारकरी आहात, आणि यजमानाची तृप्ती व्हायच्या अगोदर जर अतिथी निघत असेल, यजमानाची तृप्ती न होता जर अतिथी निघत असेल तर त्या अतिथीला वाहड्याल्या उसातलं डुक्कर म्हणायचं. डुक्कर म्हणायचं. आपण वारकरी आहेत ना, ब्राह्मण होत आपण. अरे ती एकटी म्हातारी आहे, विधवा आहे, ब्राह्मणेशिवाय एका पवित्र आश्विलाईन शाखेतली आहे. ती स्वतःच्या कष्टानं जमवलेला तिनं शिदा सामुग्री आपल्याला लेकरासारखं जीव घातलंय. अरे ती एकटी जेवावर आहे, ती जेवल्याच्या व्यतिरिक्त आपण निघून जाणं म्हणजे आपण पशु आहेत. आपल्याला ज्ञान नाही, पशु काय पाप पुण्य जाणे ती उत्तम मध्यम भोग भोगी. ती आपण माणसं आहेत ना, वारकरी होत, ब्राह्मण होत. चूक आपण, चूक येते आपण. बसा. तुकोबारायांनी म्हातारीला सांगितलं माय जेव ग. घेतलं पात्र, जेवली ती. आणि तुकोबारायांनी तिच्या डाव्या हाताला धरून घराच्या बाहेर काढलं. ह्या धडधाकड जेवढे वारकरी होते त्यांच्या हातानं तिचा घरातला पसारा बाहेर काढला. जाता असेल, उखळ असेल, मुसळ असेल, तवा असेल, काठोट असेल, फळपाट असेल, बेलना असेल, पाण्याचा माठ असेल, पिठाचे गाडगे असतील. त्यावेळेला डबे नव्हते. आता माझ्या कळण्यात डबे नव्हते जास्त, आता डबे झाले. काळ बरा आला, गोड काळ आहे, मालकाची कृपा आहे विटीवरच्या सध्या. तिला बाहेर काढल्याच्या नंतर गावातल्या एका श्रीमंताला जवळ बोलिलं. महाराज शासन कोणतं येऊ द्या, पण त्या शासनाने या 18 लोकांचा आदर्शच घ्यावा. ज्ञानोबाराय असतील, तुकोबाराय असतील, नामदेवराय असतील, चोखोबाराय असतील, नाथबाबा असतील, सावता महाराज असतील, शेणा महाराज असतील, रविदास महाराज असतील, कबीरा असतील, मीराबाई असतील, जनाबाई असतील, सखुबाई असतील. या लोकांचा शासनाने आदर्शच घ्यावा. तुकोबारायचा आदर्श किती मोठा आहे लक्षात घ्या. तुकोबारायांनी म्हातारीचा संपूर्ण पसारा बाहेर काढल्याच्या नंतर एका गावातल्या गडगंध श्रीमंताला जवळ बोलवलं आणि त्याच्या खांद्यावर हात टाकला. आणि सहज एक तोंडातून वाक्य गेलं, अरे वारकऱ्याला जीव घालणारी बाई आहे, अरे सात्विक ब्राह्मणांना जीव घालणारी. वाक्य नीट लक्षात ठेवा, निष्ठावंत वारकऱ्यांना जीव घालणारी आहे, नुसत्या तुळशीच्या माळा घालणाऱ्याला नाही, नुसते नाकापासून शेंडी लोक गंध लावणाऱ्याला नाही. टिळा टोपी माळा
हे वरचा देखावा आहे. बाईनं मंगळसूत्र किती मोठं घातलंय, कुंकू किती मोठं लावलंय, त्यापेक्षा नवऱ्याला जीव किती लावती हिला पतिव्रता म्हणत असते. असा झोक तर सगळ्यालाच देता येते. काय नाही, काय विषय नाही, काय त्याला. हा, रुपया कोणाची उधारी न देणारा ही शिकमाळी घाल तू. गळा कमी पडल्यामुळं मनगटातही घातल्या, काही दिवसाला कमराला बांधतेत का काय माहित, पण असा पुरावा नाही. तुळशी माळ गळा गोपीचंद टिळा, तुळशी माळ हाता गोपीचंद पाठा, असं नाही. हातायनं माळीन पाठीला गोपीचंद नाही. जे नियम आहे का त्या नियमात वागलं पाहिजे. वारकर जी मागच्या लोकांनी लावलेली आचारसंहिता आहे ना, ती आचारसंहिता गोड असते. रुद्राक्षाच्या बाबतीत नाही बोलायचं, मी तुळशीच्या माळीच्या बाबतीत बोलायलो. काही माणसं इकडचं तिकडचं लावतात, यालाची बेलाला शिमग्याच्या तेलाला. मी फक्त तुळशीच्या माळीच्या बाबतीत सांगतो. रुद्राक्ष कुठं कुठं बांधावा हे एखाद्या वेळेस सांगणाऱ्यालाही माहित नसेल, इतके पुरावे त्याचे वेगळे येतं. विठाला विठाला पण ते पण कोणी बांधावा याला सुद्धा नियम येत ना. शेणीत रुद्राक्ष बांधला आणि धाब्यावर जेवायला चालला, ये मासा हानीन तुला सुंबळ्या, तू इंचभर जागा ठेवणार नाही लाल करायची. विठाला विठाला काही नाटक करणारी लोक जास्त वाढली. त्या श्रीमंत माणसाच्या खांद्यावर हात ठेवला. अरे निष्ठावंत ब्राह्मणांना जीव घालणारी बाई आहे. वाक्य पुन्हा आहे का, निष्ठावंत वारकऱ्यांना जीव घालणारी बाई आहे. तुम्ही किती मोठी माणसं आहेत, तुमच्यावर विटेवरच्या मालकाची कृपा आहे, काशीतल्या मालकांची कृपा आहे, या परिसरात तुम्ही एक नंबरचे श्रीमंत आहात. आणि ते पुन्हा चोऱ्या करून श्रीमंत झालेलं नव्हतं, दुसऱ्याचा गळा दाबून श्रीमंत झालेलं नव्हतं. बऱ्याच माश्या, बारक्या माश्या खाल्ल्यावर मोठ्याल्या होत्यात, अशी माशी नव्हती ती. आहा आहा, तो सात्विक जोडो आणि आधावणं उत्तम व्यवहार आहे. तुकोबा राय कशाला कोण्या भांगाऱ्याच्या खांद्यावर हात टाकतील. आणि त्या श्रीमंताला सांगितलं, सरकारने घ्यावा या लोकांचा आदर्श. त्या श्रीमंताला सांगितलं, अरे निष्ठावंत वारकऱ्यावर आणि सात्विक लोकांवर, ब्राह्मणावर प्रेम करणारी बाई आहे, हिला 5-50 कौलाचं घर देऊन टाका. आणि त्या श्रीमंताला सांगून तुकोबारायांनी घर दिलं. शासन आज गरीबाला घरकुल देते. 400 वर्षापूर्वी तुकोबारायांनी श्रीमंताला सांगून गरीब वारकऱ्याला घर दिले. हा आदर्श सरकारने घ्यावा. विठाला विठाला देऊन टाकलं तिला घर. येऊन या काळ बैसला शेवसा सांगतोय, घर देऊन टाकलं. तुकोबाराय परत आले. आता तुकोबाराय जोपर्यंत गावातून निघत नाही तोपर्यंत काय कोण्या वारकऱ्याची टपर आहे तिथून सोडून जायची. काय एखाद्या ब्राह्मणाची हिंमत आहे त्यांना सोडून जायची नाही. तुकोबाराय पुन्हा म्हातारीच्या झोपड्याकडं. त्याच्यातले 4-2 म्हणले, आगाऊच काम झालं बाबा, आता काही घेणं देणं नाही ना, काय संबंध आहे का आता तिकडं जायचा. यांना काय माहिती आहे तुकोबाराय कशा करता चाललेत. तुकोबाराय पुन्हा म्हातारीच्या घराकडे गेले. म्हातारीच्या घराकडे नाही पाहिलं, बाजूच्या 2 मजली पाषाणाच्या भिंतीकडे पाहिलं. आणि तुकोबारायच्या डोळ्यातल्या पाण्याच्या कडा होल्या झाल्या, डोळ्याच्या कडा पाण्यानं होल्या झाल्या. दोन्ही हात छातीवर ठेवले आणि विटेवरच्या मालकाचं स्तवन केलं. जगदानंद कंद जगतपती पंढरीश परेशा, देवा माफ कर रे देवा. देवा आम्हाला फार भूक लागली होती म्हणून तुला बेजार नाही केलं रे देवा. आम्ही 4-2 दिवसाचे उपवासी त्याच्याकरता तुला नाही बेजार केलं रे. एका निष्ठावंत सात्विक गरीब आश्विलायन शाखेतल्या निष्ठावंत वारकरी म्हातारीच्या अंतःकरणातलं मनोगत पूर्ण व्हावा याच्याकरता तुला कामाला लावलं. काय काम लावलं होतं माहिती आहे? ह्या म्हातारीची इच्छा होती एवढे ब्राह्मण इतके वारकरी जेवावा, पण ते जेवणं शक्य नव्हते रामेश्वर बुवा, शक्य नव्हते. तुकोबारायला माहीत होतं हे काही वेळात घर पडतंय. विटेवरच्या मालकाला काम सांगितलं, देवा ह्या म्हातारीच्या अंतःकरणातली इच्छा पूर्ण होईपर्यंत तू तुझ्या सुदर्शनानं भिताड थांबेव.
आणि जगाच्या मालकानं, विटेवरच्या मालकानं त्या भिंतीला सुदर्शन लावलं होतं. काय व्याप असेल हो त्याच्या पाठीमागं. पण तुकोबारायचं ऐकल्याच्या नंतर भिंतीला सुदर्शन लावलं. देवा आता काढून घे सुदर्शन. इतका तोंडातून वाक्य पडल्याबरोबर फार धाड 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 भिताड पडलं. झोपडं होत्याचं नव्हतं झालं. दृष्टांत संपला. महाराज देहूतले मालक पंढरपुरातल्या मालकाला काम सांगतात. आणि कोणासाठी काम सांगितलं माहिती आहे? एका सामान्य माथारीसाठी. मग ज्या माथारीसाठी पंढरपुरातला मालक विश्वाचा व्याप सोडून सुदर्शन घेऊन त्या भिंतीला लावतो, त्यावरती ती माथारी किती अधिकारी असेल, काय दर्जा असेल त्या माथारीचा भक्तीचा, काय नाविन्य असेल त्या माथारीच्या बाबतीत, भक्तीचं टोक किती मोठं असेल. जिच्यासाठी पंढरपुरातला मालक भिंतीला सुदर्शन लावतो त्यावरती ती माथारी किती अधिकारी असेल. पण सज्जनांनो, 400 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. त्या माथारीला नाही थांबता आलं म्हणून पैठणचे मालक करू शकतो आपण त्या बाईची बरोबरी? नाही करू शकत. आवाज आवाज आवाज. मग या अधिकाराचं शिखर गाठलेली स्त्री जिच्या शब्दाचं पालन तुकोबाराय करतात. घरी या म्हणल्यावर गेले ना तुकोबाराय तिच्या घरी, गेले जेवायला, गेले तिच्या घरी, गेले जेवायला. त्यावर ती बाई किती अधिकारी असेल गुरुजी. नाही थांबता आलं हो तिला, नाही थांबता. आमची कथा आहे. तुमचा जिल्हा बीड येतो का? तुमच्या जिल्ह्यातलं एक जण पंढरपूरला गेलं. नाव गाव तुम्ही तुमचं तपासा. मी गुत्त थोडं घेतलंय. तुमचं तुम्हाला माहीत असावं, आहे का नाही? मला काय घेणे घरच्याचा इटन शेजाऱ्याचा भांग नीट. बैल आपल्या इथले चांगले असेल तर आपलं पेरावं, पुढच्याचं राहिलं असेल तर त्याला तशी द्यावा. आपलं पेरणी सोडून दुसऱ्याचं नाही पेरावा. पपेची माय काय खाईन? तुम्हाला माहीत असावं कोण असेल ते. गेलं पंढरपूरला. हुशार विद्वाने, सात्विके, सदाचारी, पुण्यशीले. पंढरपूरच्या मालकाला व्यथा सांगितली. त्या दिवशी पंढरपुरात मुक्काम केला आणि पंढरपुरातला मालक प्रत्यक्ष स्वप्नात आलाय. त्यावरती किती अधिकारी असेल कल्पना करा. देव स्वप्नात आहे, देव. आणि देवानं सांगितलं, भाऊ तू ज्या कामाकरता माझ्याकडे आलास ते काम ज्ञानोबाराय करतील. पुन्हा आळंदीला माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय आळंदीतल्या मालकांच्या समाधीवर डोकं ठेवलं. व्यथा सांगितली. मला मालकाने तुमच्याकडे पाठवले. आळंदीत झोप लागली. संध्याकाळी ज्ञानोबाराय स्वप्नात दृष्टांत दिला. तुमचं जे काम आहे ते देहूतले मालक करतील. आणि मग तुकोबारायकडे गेले. मग तुकोबारायला आता तिथं प्रत्यक्षच बोलले ना. तुकोबारायला मी पंढरपूरला गेलो, पंढरपुरात स्वप्नात दृष्टांत झाला, ज्ञानोबारायकडे पाठवलं, ज्ञानोबारायने स्वप्नात दृष्टांत दिला आणि तुमच्याकडे पाठवलं. माझं काम करा. तुकोबारायने कर 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 11 अभंग लिहिले, हातावर टेकले, त्याच्यावर नारळ टेकला आणि तुळशीच्या मंजुळाचा हार गळ्यात घातला. पण इतका राग आला तुमच्या बीड जिल्ह्यातल्या त्या माणसाला. मी केवढा माणूस म्हणे, केवढा माणूस की मला पांडुरंग दृष्टांत देतोय, मला ज्ञानोबाराय दृष्टांत देतात, मला तुकाराम महाराजांनी हे प्राकृत 11 अभंग दिले. तो संस्कृत पंडित होता. वेद करतल होते त्याच्या, करतल, शास्त्र करतल होते, पुराण करतल होते, प्रभेद सांगायचा पुराणाचा. काय माणूस असेल. वेदाचा क्रम सांगणारे दुसऱ्या राज्यात एक महाराज होऊन गेले, संत कृपालूजी महाराज, ज्यांनी प्रेम मंदिर बांधले. ते क्रम सांगायचे, क्रम श्लोकाचा. हो, काय अभ्यास असतो काही लोकांचा, किती अभ्यास. पण स्थिर असते. बऱ्याच लोकांना बुटकं भर पाणी घेऊन समुद्राला आंघोळ घालायचा नाद असतो. समुद्र त्याला म्हणला, इतक्या पाण्यानं मग काय आंघोळ होत नाही, पण तू तोंड धुतलंस का सकाळी? तू ह्याच तोंडावून असं पाणी फिरव, इतकं तू मला काय आंघोळ घालू नको. नाद असतो काही कायला, तिळभर करायचा आणि इळभर सांगायचा.
विद्वान, आणि मला ही प्राकृत 11 अभंग. अभंग सामान्य आहेत का महाराज? या 18 संतांच्या अभंगाच्या गाथ्यातलं कोणतंही एक अक्षर तराजूत टाका आणि पलीकड तराजूत 1000 ब्रह्मदेव बसवा, तरी अभंगाच्या एका अक्षराचं वजन करता येणार नाही ब्रह्मदेवाला. एका अक्षराचं. इतकी नाविन्यपूर्ण अभंग आहेत, पण त्याला थोडासा राग आला. आणि काय मला हे साधे प्राकृत अभंग दिले म्हणे, आणि साधा नारळ दिलाय. नारळ दिले, मला नारळ दिले. आणि काय हा तुळशीचा पाला गळ्यात घातला माझ्या. त्याला काय माहिती तुळशीच्या पानाची काय बरं. माधव झाला बरोबर तुळशी पारडे ठेविता, माधव झाला बरोबरीचा. रुक्मिणी तुम्ही स्वस्त कशा, उठा की चला. तुम्ही किती सोनं टाकल्या पंढरपुरातल्या मालकाचं वजन करता येईल भाऊ? नाही करता. पण एका तुळशीच्या पानात तुळशी पत्र पारडे ठेविता, माधव झाला बरोबरीचा. पण याला कळालंच नाही तुळशीचं पान किती महत्वाचं आहे. कोरोनात मुसलमानाला तुळशी कळाल्या, पण आपल्या काही हरामखोरानं 2-2 कोटीचे घरं बांधले, पण तुळशी वृंदावन नाही बांधले. नेमकं वृंदावन बांधतानाच त्याचं सिमेंट जळालं, त्याच्या इटा जळून गेल्या. 2-2 कोटीचं घर, बुठाडं बांधवाला अलमाऱ्या केल्या, पण तुळशी वृंदावन. मुसलमानाला तुळस कळाली हो. मुसलमानाला आमची इथं बुबू येत होती भांडे घासायला. मुसलमानाची गरीब बाई बिचारी म्हातारी, बोले बाबा तुम्हारे यहाँ तुलसी का पेड़ है. काही हिंदी काही मराठी बोलायची. आता मला काही हिंदी ओरिजिनल येत नाही, त्याच्यामुळे मी तिला मराठीतच बोलायचो. ती मराठी माझ्याकडूनच शिकली, पण मला काही तिने हिंदी शिकली नाही. आता जास्त वेळ मी ती जो बसू कशाला, शिकलो असतो. तुलसी का पेड़ है तुम्हारे? हाँ है बुबू यही बोले. मेरे को तुलसी के पत्ते दो बोले. मैंने घ्या ना. नहीं हो तुम्हारी हिंदू की पवित्र तुलसी है. बोले मैं काय को हाथ लगाऊ, आप चुन के देव बोले. मग मी तुळशीचे पानं तोडले तिच्या हातावर टाकलेत. म्हणलं बुबू आता तुला कळतंय बुबू ही तुळशी पवित्र आहे, आमच्या हिंदूची आहे, मग तू काऊन नाही आली? बोले टीवी पे बातें कर रहे लोग, ये तुलसी के पत्ते पानी में डाल के उबाल के पीने से कोरोना नहीं होता. हे भांडे घासणाऱ्या मुसलमानाच्या गरीब बाईला तुळस कळाली. आपल्या लय नालायकायला अजून तिचा पत्ता नाही. विठाला अहो तुळशीच्या मंजुळाचा हार किती पवित्र असेल, तसाच गळ्यातला काढान टाकला. हा हार 14 लोकांनी फेकून दिला. 14 लोकांनी. त्याच्यापैकी एक 222 मंत्र्याची पद एकट्यालाच होते. एक मंत्री नाही, 222 मंत्री पद एकट्यालाच होते. सरपंच एकट्यालाच. तो 33 कोटी देवाचा राजा इंद्र याला सुवर्ण कमळाचा हार घातला होता. त्यानं ते आयटीत हार काढला आणि हातीला घातला. आयटीत काढला. हो कोणी घातला होता? घरी गेल्यावर पहा ना, आहेत ना भिताडासारखे मोबाईल इचकांते. विठाला विठाला आणि 14च्या नंतर 15वा हे इतिहासातला आहे, पुराणातला नाही ना. बीड जिल्ह्यातला इतिहासातला आहे, पुराणातला नाही. तो पुराण वेगळं, हा इतिहासातला आहे. कलियुगातला व्यक्ती आहे. हार काढून टाकला. ते 11 अभंगाचं पानही तिथंच ठेवलं आणि ते नारळही तिथंच ठेवलं. नारळ काय असेल सज्जन होते, पान काय असेल, आणि त्या तुळशीच्या मंजुळाची ताकद काय असेल. आणि त्याच दिवशी दुपारच्या नंतर एक व्यक्ती तुकोबारायाकडे आला. साधा माणूस, साधा. त्याचं नाव होतं कोंडोजी. याचं नाव सांगतो, चांगल्या माणसांचं नाव सांगावं, त्याचं नाही सांगत. आणि ते तुम्हाला पाठ असावं नाही का.
मारुतराव तुमच्या जिल्ह्यातला आणि तुम्हाला ध्यानात असावा ते. हो, कोंडोजी नाव आहे, आधीच्याचं नाही हा, नंतरच्याचं. कोंडोजी नाव आहे, कोंडोजी. आणि तुकोबारायच्या चरणावर दंडवत घातला. तुकोबारायने तो कागद देऊन टाकला. कागद हातात घेतल्याच्या नंतर हृदयाशी लावला. कागदच असा हृदयाला लावला. रडू लागला तो व्यक्ती. कोंडोजी नावाची व्यक्ती रडू लागली. तुकोबारायने सांगितलं, अरे बाबा मी ते अभंग दिलेत, हा कागद तुम्ही हृदयस्थ केला, पण रडता का? मला वाचता येत नाही म्हणले, वाचता येत नाही मला, काय करू याचं? ठीक आहे, ठेवा जवळ. आदरानं तो कमरेला रुमाल बांधला होता, लखोटा खोसावा असा तो खोसून दिला. आणि तुकोबारायने तो तुळशीच्या मंजुळाचा हार आता सुकला होता ते हातात, तुकोबारायच्या हातानं गळ्यात नाही घेतला, हातावर घेतला. आणि त्याच्यातल्या 2-3 मंजुळांनी ते पानं काढले आणि प्रसाद म्हणून खाऊन टाकले. महाराज ब्रह्मकन्येची कृपा झाली, सरस्वती कृपा पात्र झाली ती व्यक्ती. त्या पानाची ताकद किती होती, ते पान किती पवित्र आहे पुराणाला माहीत नाही. वेदानं डोकं लावायचं नाही, शास्त्रानं डोकं लावायचं नाही. हो, भक्ती नमली तिथं, भक्ती नमली. माधव झाला बरोबरीचा. काय डोकं लावीन कोण? शास्त्र पुराण वेद काय त्या पानाच्या बाबतीत कथन सांगतील. इतकं मोठं टोक त्या तुळशीचं खाऊन टाकली. वाणीची कृपा झाली. आणि तिसऱ्यांदा तो नारळ हातावर देऊन टाकला. जा, ह्या नारळानं तुमची कायमची गरिबी संपल. देऊन टाकलं तुकोबारायने. आता ही व्यक्ती पुन्हा ज्ञानोबारायकडे गेली. पहिली बरं तुमच्या जिल्ह्यातली. आणि ज्ञानोबारायच्या समाधीवर डोकं ठेवलं आणि झोप लागली. आणि स्वप्नात सांगितलं, भताने भाऊ, ज्ञानोबाराय म्हणतात जे तुकोबारायच्या प्रसादाला डावल तू त्याला भारतात आता पिराचा पण प्रसाद नाही. विठाला विठाला. तुकोबारायच्या प्रसादाला डावलणाऱ्याला सैलानी बाबा पण प्रसाद देत नाहीत. आहा, ते पण देत नाहीत म्हणले. चला निक म्हणले, काढून दिलं. आणि तुकोबारायने ह्या कोंडोजीला अभंग दिले 11. तुळशीच्या मंजुळा दिल्या, खाऊन टाकल्या प्रसाद म्हणून. वाणीची कृपा झाली, सरस्वतीची कृपा झाली, अक्षराची कृपा झाली, शास्त्राची कृपा झाली, वेदाची कृपा झाली, पुराणाची कृपा झाली, प्रांताची कृपा झाली, वंश कृपा झाली. आणि अजून बऱ्याच कृपा आहेत, पण एक महत्वाची कृपा आहे, आत्मकृपा झाली. आत्मकृपा झाली. आणि त्या कृपेने अभंग वाचित राहिले. आणि नारळ घरी नेला. घ्या म्हणले, हा प्रसाद तुमचं कल्याण करील, तुमची कायमची गरिबी संपील. आणि ते नारळ फोडल्यावर त्याच्यात मोहरा निघल्या. साक्षात्कार नाही, चमत्कार नाही, जादूटोना नाही. हे नारळ अहमदाबादच्या सोनाराचं होतं. अहमदाबादला एक सोनार आहे, त्या सोनारानं माऊली महावैष्णव ज्ञानोबारायच्या समाधीवर डोकं ठेवलं. आणि प्रपंचातली एक व्यथा होती, ती ज्ञानोबारायच्या पुढे व्यथा मांडली आणि त्याची व्यथा कायमची गेली. प्रारब्ध असेल बिचाऱ्याचं. ज्ञानोबारायसारख्याच पवित्र समाधीवर त्याचं डोकं पडलं आणि त्याची ती व्यथा निघून गेली. मग उपकार कसे फेडावा म्हणून त्याने जितकं नारळ मोठं भेटन तितकं मोठं घेतलं. शेंडी काढली नाही, काय नाही, त्याच्यात सळई ठोकली म्हणजे खिळा. आणि मधलं पाणी खोबरं काढून टाकलं आणि तात्या मधात मोहरा टाकल्या आणि कणकीनं तोंड बंद केलं आणि नारळ समाधीवर ठेवून टाकलं. मांडवेकर समाधीवर ठेवलं. स्वप्नात दृष्टांत अहमदाबादच्या सोनाराच्या, अरे हे नारळ माझ्याकडं नकोय, हे तुकोबारायला नेऊन दे. आणि तेच नारळ बीड जिल्ह्यातल्या व्यक्तीला दिलतं. पण त्याला वाटलं खोबरं ठिकाणी माझा खोबरं ठिकाण. त्याला वाटलं पोळ्याला इकत घेतलेलं ठिकाणी मसुबाल फोडायला. आणि ते नारळ तुकोबारायनं कोंडोजीला दिलं. बरमाटी सागाचा वाडा बांधला त्यानं. बरमाटी सागाचा वाडा. कोंडोजीनं बांधलेल्या वाड्यात जी चौकट होती, त्या चौकटीत त्याच्या वाड्यामध्ये आरशे लावायचं कामच नव्हतं. चौकटीतच आरस बघायचं आणि भांग पाडायचा.
कोंडोजीच्या घरच्या बायका चौकटीत बघून कुंकू लाईत होत्या, आरशाचं कामच नव्हतं. अशा सागाचा वाडा बांधला एक, आणि त्या तुळशीच्या पानाची कृपा आणि त्या अभंग 11 अभंगाची कृपा, 5व्या क्रमांकाचे रयतेचे राजा यांच्या देव्हाऱ्यातली पूजा करायचा मान कोंडोजीला प्राप्त झाला. दृष्टांत संपला सज्जनांनो. मला सांगा, विटेवरच्या मालकाने या प्रसादासाठी ज्ञानोबारायकडे पाठवलं इथल्या व्यक्तीला, ज्ञानोबारायनी या प्रसादासाठी तुकोबारायकडे पाठवलं. प्रारब्ध खोटा असल्यामुळं प्रसाद भेटला नाही, प्रारब्ध गोड असलेल्या कोंडोजीला प्रसादही भेटला, अभंगही भेटले, नारळही भेटलं आणि तुळशीच्या मंजुळाचा प्रसादही भेटला, नारळाचा प्रसाद भेटला. किती मोठा कोंडोजी अधिकारी असेल. पण सज्जनांनो, त्या कोंडोजीला सुद्धा तुकोबाराय, ज्ञानोबाराय आणि विटेवरची मालक किंवा विटेवरचे मालक ज्ञानोबाराय आणि तुकोबाराय तिघायच्या कृपा पात्र असलेला कोंडोजी याला इहलोकात थांबता आलं नाही. म्हणून मालक पहिल्या कडव्यात म्हणतात. या अभंगाद्वारे मालक नमूद करतात, काळ हा प्रत्येकाच्या उशाला बसला. 5-7 लोक सोडून दिले, त्या काळानं कोणालाही सोडलेलं नाही. पैसे किती जवळ असू द्या. एक जण म्हणला, भरपूर पैसे आहेत माझ्याकडं. असू दे ना, पप्याच्या माईला दागिने घे. काय करशील तू? लोकांना थोडे द्यायला लागला. तू रक्ताच्या नात्यातल्या लोकांसाठी थोडं कमवून ठेवायला, मग तुझ्या पैशाला भेऊन यम तुला कसं भेईन? नाही भेट. रावणाला भेला नाही तर 4-2 कोटीवाल्याला तर दुपारा हानीन ना. विठाला पैशावाल्यांना सुद्धा यम भेट नाही. एक जण मला म्हणला, महाराज मी गाथा पाठ केला. मग कस करतो? आम्हाला हाणतो का? केला असन तू गाथा पाठ, तू ज्ञानेश्वरी पाठ केली असेल, शास्त्र पाठ केले असतील, पुराण पाठ केले असतील, पण यम भेट नाही तुला. फक्त निष्ठेनं भजन करणाऱ्या लोकांना यम नेणार, त्याबद्दल दुमत नाही. फक्त मांजर पिलाला या घरून दुसऱ्या घरी नेती अशा पद्धतीचा यम नेणार. आणि हराम खोरायला यम, मांजर उंदराला धरीती तसा नेणार. विठाला विठाला. काही जरी अभ्यास केला तर मरण मात्र चुकत नाही. त्याचा सिद्धांत आहे, मृत्यूलोकामध्ये जीवदशेला, मृत्यूलोकामध्ये जीवदशेला जगाचा मालक जरी आला तर त्यालाही थांबता येत नाही. येराती पामर जीव. जीवदशेला जगाचा मालक जरी आला तर त्याला सुद्धा इथं थांबता येत नाही. त्याला सुद्धा या मृत्यूलोकाची मर्यादा आहे, या मृत्यूलोकीची आचारसंहिता आहे. जीवदशेला आलेला प्रत्येक व्यक्ती हे 7 लोक सोडून दिले तर नाही थांबता येत. देव जरी असेल, येरते पामर जीव किती, नाही थांबता येत. मालकांना एका व्यक्तीने प्रश्न केला, पैठणच्या मालकाला. मालक हा काळ दिसत नव्हता. नाही दिसत काळ, ठराविक वयामध्ये काळ दिसत नाही. तारुण्याची मुसमुशी असली की काहीच दिसत नाही. तर मायबाप दिसत नाही तर यम कसा दिसन? त्या बडव्याला यम कसा दिसन? नाही दिसत यम. पैशाचा जरासा मर्यादेपेक्षा शिल्लक जोर झाल्यावर यम दिसत नाही. एक जण म्हणला, माझ्यासारखा अभ्यासू कोण नाही, मग यम दिसत नाही. पण प्रत्येकाला जरा अवस्था आहे. जरा म्हणजे म्हातारपण. ह्या सगळ्या गोष्टी रिचवत असतात. मग ज्या दिवशी रिचवतात का त्या दिवशी यम असा टकटक दिसतो. मालकांना सांगितलं पैठणच्या यम दिसायला, आता करू काय? काय नाही म्हणले. तुला याच्या अगोदरही जरी यम दिसला असता तरी मरण काही रुकत नव्हतं. फक्त यमाच्या त्रासातून जर तुला वाचायचं असेल तर भजन करावं लागेल. वाचे नारायण वदे तो सादर, काळ पास साचार चुके जेणे. या काळाच्या जाचातून जर तुला वाचायचं असेल तर भजन करणं अत्यंत गरजेचं आहे. पण भजनामध्ये निष्ठा असली पाहिजे. निष्ठा निष्ठी नाही. विठाला असे तर कुंटलानं भजन करायले, टनानं भजन करायले, टनानं. त्याला आवडलं पाहिजे, त्याला भजन म्हणतात. विठाला विठाला.
केलं तर मात्र यमाच्या जाचातून वाचशील. वाया हा संसार करशी हव भरी, काळाची तो फेरी निकटाली. माणूस प्रपंच करत असताना हाव शिल्लक आहे. करू नका असं कोणी सांगितलं नाही. नका त्याजू रांडा पोरे, सुखे बांधा माड्या घरे. लेकरं बाळा हाकलून द्या, माऱ्या पाडून टाका असं नाही म्हटले. करा करा, पण पक्षासारखा संसार करायचा. पक्षी अंगणी बाजरी वाळू घातली एका बाईनं, 5-50 चिमण्या आल्या, टप 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 बाजरी खाल्ली, निघून गेल्या. कावळं बाजूला बसलेलं होतं झाडावर. ते कावळं त्या चिमण्याला म्हणलंय, नुसते बाजरे खाल्ले, गथुडं काऊन बांधून नेत नाहीत. चिमण्या म्हणल्या, गथुडं बांधणाऱ्याला लय व्यथा माग लागली, त्याच्यामुळं नकोय गथुडं. आलिप्त कमळा जळी, कमळाचं फुल आहे, पाण्यात जन्माला येते. जलयायतम प्रकटशयो पुष्पाधियो माल्याधियो नाम, यत्पत्रेषु नैव जलानां स्थापितं जलयामी. भाष्यकार सांगतात, पाण्यात कमळ जन्माला येते, पण अलिप्त पान आहे, थेंबही टिकत नाही त्याच्यावर. अशी काही माणसं संसार करतात, त्याच्यामुळं ते संसारात सुखी असतात. जास्त हाव नकोय. आपल्या शेतामध्ये काजू लावा, बदाम लावा, पिस्ता लावा, नाही काही जवकलं तर एरंड लावा, पण मधात बदाड पडू द्या लागलाय आणि बांधाच्या कडीला आऊत गेल्यावर मग शेल्यावर पाय देऊन आपलं रान मोठं करायला आणि दुसऱ्याचं बारीक करायला, हे हाव झाली. अनावश्यक हाव आहे. या हवेत काळ जवळ आलेला कळत नसतोय. मग असा संसार नकोय. एका जनार्दनी नको याता याती, संसार फजिती जन्म दुःख. या प्रपंचातलं फळ दुःख रूप आहे. का दुःख रूप आहे? कारण देहूतले मालक सांगतात, फलकट तो संसार. संसार हा फलकट आहे. सार काय असेल तर देव आहे. कारण प्रपंच हा किती करीत जा, आतापर्यंत कोणी संपवलेला नाही. 80,000 बायका ज्याला होत्या, त्यालाही संसार कटाळला नाही, तोच संसाराला कटाळला. ज्याला 703 बायका होत्या, त्यालाही संसार कटाळला नाही, हाच संसाराला कटाळा. हा पंढरपुरातल्या मालकाचा बाप होता, दशरथ राजा, तरी संसाराला कटाळला. संसार नाही कंटाळला. चित्रकेतूला 1 कोटी बायका होत्या. 1 कोटी बायका चित्रकेतूला. पुराण वाचीचा लक्षात येईल तुमच्या. संसार नाही चित्रकेतूला कंटाळला, संसाराला चित्रकेतू कंटाळला. 1800 बायका एका राजाला होत्या. झोपीत पदर पडू देत नव्हत्या. झोपीत तर नवऱ्याला आरतुर बोलणं तर लांब सोडून द्या, खालीवरनं बोलणं तर लांब सोडून द्या, गुच्छा हाणणं तर लांब सोडून द्या, पप्याचा बाप म्हणणं तर लांब सोडून द्या. झोपीत पदर पडू देत नव्हत्या. झोपीत. तर त्याला शेवटी संसाराला कंटाळून भगवं घालावं लागलं. देवासाठी घेऊन जोग. त्याचं नाव आहे गोपीचंद. नाही कंटाळला संसार, हे संसाराला कंटाळले. एका राजाच्या दारात एक ब्रह्मवेत्ता आला. ब्रह्मवेत्ता कोणाला म्हणतात? ब्रह्मवेत्ता. घरच्याच्या भेन भेन डोंगरात जाऊन झोपडं करून भजन करू लागलं आणि ते म्हणला मी साधू आहे, तुला यम हानीन सुंबळ्या. विडाला विडाला काही बी अंगाला चिटकून नाही घेतलं पाहिजे. लायकी असली पाहिजे, ती अवस्था असली पाहिजे, त्या दशेला पोचला पाहिजे, तर तो लायक संपन्न असतो. ब्रह्मवेत्ते 4 शुक याज्ञवल्क, प्रत्यक्ष देव झालेली लोक.
हरी जाणोणे हरी जाणे. प्रत्यक्ष देव आहेत, विटेवरचे मालक आहेत 4 ब्रह्मवेत्ते. त्याच्यातला एक ब्रह्मवेत्ता एका राजाकडे गेला, त्याला बायका होत्या 1200. काय वजनदार लोक होते हो. एक एकच भिरभिऱ्यावानी फिरवायली काय काय लोकायला, एक एक. हो, एक एक असून दुखायला माहेराला पाठीत. आणि धडधाटक झाली की मग खुरपायला रोजदारी घ्यायला हे घरी बोली तू. एक 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 1200 बायका. असा प्रपंचिक त्याच्या दारात ब्रह्मवेत्ता गेला, तर ब्रह्मवेत्त्याला स्वतःची चाहूल दाखवणारा, जागा दाखवणारा राजा, त्याचं नाव होतं, तो पंढरपुरातल्या मालकाचा सासरा होता. सांगता येईल नाव त्याचं? जाजा जनक. वा अण्णा, जनक राजा. राजे हो, विटेवरच्या मालकाचा सासरा आहे, पैशाची मालकीन ज्याची कन्या आहे, हा सुद्धा संसाराला कटाळला. म्हणून तर मालक एका दिवशी म्हणले, संसाराच्या तापे ताप. म्हणून मालक म्हणतात, एका जनार्दनी नको याता याती, संसार फजिती जन्म दुःख, पांथस्तो भयस्थितानां जायतो जीवसृष्टिया, नैव पांथस्तं सिनत्वाय जायं, पांथस्त्वं जायतं दक्षिणाधिपतये. युगजन म्हणलाय कशातलंय? म्हणलं ऊसातलंय. तुला पटलं मान, नको पटलं नको मानू, काय घेणं आहे तुला? ऐका नाही, बऱ्याच लोकायला दुसऱ्याची धुणे धुवाचा नाद आहे. जे माणसं विनाकारण दुसऱ्याचे धुणे धुतात, त्याला कालांतरानं बायकोच्या साड्या धुवाची येळ येत असती. म्हणून दुसऱ्याचे धुणे नाही धुतले पाहिजे. अर्थ मघाच्या कडव्याचा असा होता, रस्ता आतापर्यंत दमलाच नाही. रस्त्याहून जाणारे कितीतरी मेले, पण रस्ता नाही दमला, त्याचं नाव संसार आहे. म्हणून हा करत असताना मात्र्यात करावा, चौकटीत करावा, संतांनी सांगितलेल्या आचारसंहितेत करावा, मग मात्र दुःख नाही. असा साधा सोपा सरळ अभंगाचा अर्थ. विडाला